टाण वाजलं मटण मागायला बसल्यात पाणीपुरीच्या गाड्या उभी राहिल्या. आणि अशा प्रकारे आम्ही गावी आलो होतो आणि आमची महफिल जमली होती. मावशीची मुलं, मी, दीदी आणि पोरं. मस्त अशी जांभळे आणली होती मावशीच्या मुलाने. मस्त जांभळं खात बसलेलो, मस्ती, गप्पा आणि धमाल. आधी आम्ही आलो होतो छोट्या मावशीकडे आणि तिथून आम्ही मोठ्या मावशीकडे जाणार होतो. म्हणजे जामच भारी होती जांभळं, एकदम गोड. आहा हा. जांभळा खातो फटके दे ना आता. थोडस ब्लशर पर्पल रंगाचं. हे लात लागते. बघू अर्जुन, ही कर. हिचं तोंड बघा, कसली कुरकुन्याची उचलून आणली आहे. जांभळाचा मेकअप आहे आज. अर्जुन जांभूळ मेकअप. अर्जुन मला लात लागते तुझी. आर्वीच मेकओव्हर करून टाकलेला आहे. कसला घाण दिसतोय अर्जुन तू. आणि हा आमचा चालता फिरता अरवीज मेकओव्हर. इथे मावशीचा हेअरकट केला आणि बघा अंगणात बसूनच मस्तपैकी. आहा, इथे शेंगा वाळत घातल्या होत्या आणि समोर बघा एक पेरूचं झाड दिसते, आपण तिकडे जाऊ. सो हे एवढंसं पेरूचं झाड आहे आणि ह्याचे पेरू खाली आलेत. सी, हे बघा किती मोठे मोठे पेरू आलेत याला आणि केवढे पेरू आलेत. किती छोटे छोटे आहेत. सी, खाली पेरू आलेत, लिटरली जमिनीला आलेत पेरू. सगळं झालं, जेवण केलं आणि आम्ही फायनली निघालो मोठ्या मावशीकडे आणि तिथं जाऊन आम्ही बघा काय धमाल केली. मुलांनंतर आता आमचे मावशा लोकांचं इथं संगीत खुर्ची होती, मागे सेटअप चालू आहे. सगळ्याजणी बहिणी बहिणी बसल्यात, बहिणी भाऊजय नंदा सुना सगळ्यात. आणि इथे बघा या पहिल्या दोघी जणी बहिणी, त्यानंतर तिसऱ्या मामी म्हणजे त्यांची भाऊजय आणि इकडे माझी मम्मी. 3 बहिणी 1 भाऊजय, तिकडे मुलगी, तिकडे तिची मैत्रीण, इकडे नातवंड, मग सुना, असे सगळे मिक्स आम्ही फॅमिली मेंबर्स आता मोठे मोठे खेळायला सुरू झालो. आणि एक एक नमुने आहेत आमच्या घरामध्ये. आता एक नमुना बघा, ते बघा तो गाऊनवरचा 10वीतल्या मुलीची आई आहे ती. वाटते तिच्या खेळाचा प्रकार बघून असेच नमुने आम्ही खेळत होतो आणि फुल धमाल आली. ज्या बाळाच्या बारशाला आम्ही जमलो होतो ते बाळ सुद्धा खेळत होतं. गेमचा ना शेवट नक्की बघा, विनर पण बघा कसा झाला ते. आणि लहान मुलांची जी झाली त्याच्यामध्ये हे आमचे पुणेकर 2 जण राहिले होते. ऑडियन्स बघा कशी बसली होती. 2 भाऊ भाऊ म्हटलं आता फुल कॉम्पिटिशन आहे दोघांमध्ये. आणि मोठ्यांमध्ये आम्ही दोघी फायनलला राहिलो होतो, बहिणी बहिणीच. लहानांमध्ये ते 2 मावस भाऊ आणि मोठ्यांमध्ये आम्ही दोघी मावस बहिणी आणि फुल धमाल करत खेळलो. इतकी मजा आली आणि एक लहानपण सगळं जागं झालं होतं आमच्यातलं.
सो मिठाईचं पॅकिंग सुरू झालेलं आहे आणि इकडे सगळे जण मिळून पॅकिंग करतायत. काम करो पॅकिंग करो. मस्त असे पेढे पॅक करायचे चाललेले आहेत. उद्या बारशेची तयारी इकडे ऑलरेडी भरलेली आहे. बर्फी आहे का? अच्छा हा बर्फी आहे. ये मस्त अशी बर्फी. आत्याच पहिली बर्फी खाते. असं तर आमचं रोज अजिबात एकमेकांशी बोलणं होत नाही, भेटणं होत नाही. आम्ही वर्षातून एकदाच एखाद्या कार्यक्रमाला नाही तर काहीतरी अशा इव्हेंटला भेटतो आणि फुल धमाल राडा करून घेतो. आणि अगदी लहान बाळापासून आमच्या जे थोर म्हातारे आहेत ना, ते सारख्या एनर्जीचे आहेत. बस एकत्र यायचं, एन्जॉय करायचं, अजून काय पाहिजे आयुष्यात. एक असती मनी म्याव, एक असतो राहू, एक असतो बाबू, एक असतो बिट्टू भाऊ. फार्म हाऊसचे जे केअरटेकर आहेत ते मुलांना गोष्ट सांगत होते. तिकडे मिठाई पॅकिंग, एक साईडला बॅडमिंटन, एकाच्या पण हातात मोबाईल नव्हता. सगळेजण एकत्र येऊन छान एन्जॉय, गप्पा गोष्टी करत होते. किती छान. कोणाच्याही कसल्या डिमांड्स नाही, कोणाची काही रिक्वायरमेंट नाही, नो रुसवे फुगवे. बस एक निर्मळ मनाने एन्जॉय करणं हाच सगळ्यांचा हेतू होता. आणि ही इकडं ते मधलं माकड केल्यासारखं केलंय. खरं ती दोघं खेळतात आणि हिला मध्ये आलं तर मिळतंय. तोंडाव बसतील एकमेकांच्या. आणि इकडं फक्त ऑब्झर्वेशन सगळ्यांवर. कोण कुठं काय करते, कोण कुठे बसलंय, कोण कुठे खेळतंय. झालंय आता जावं ऑब्झर्वेशन. बाय. ही चर्चा चालली होती, डायरेक्ट जेवायला बसायचं का खाली कागद टाकून बसायचं. मग सगळे एका निर्णयावर आले आणि कागद टाकून बसायचं ठरलं. बसून घ्या. पोरांनी मारला. पोरं बसलीत ऑलरेडी जेवायला. आनंद 8 दिवस माहेरी राहिलेला आनंद झळकतोय. नवरा आल्यावर का? नवरा आल्यावर घ्या. मटन आहे. मटन हे बघा. मस्त असा मटणाचा रस्सा, चिकन सुक्कं, भाकरी, चपाती, भात. आहा. आणि अंगणात बसून त्या गार हवेत जेवायचा अनुभव एकच नंबर. आणि हा अनुभव फक्त गावाला गेल्यावरच मिळतो. किती छान. किती जणांनी हा अनुभव घेतलाय? आम्ही तर नेहमी घेत असतो, पण वर्षातून एकदाच. बरं. आणि जेवण झालं आणि दादा वहिनीची ॲनिव्हर्सरी होती त्याच दिवशी, म्हणून छान असा केक आणला होता आणि सगळेजण बाहेर आलो आम्ही केक कटिंगला. पहिलं लग्नांमध्ये कसं असायचं, सगळे नातेवाईक एक एक बाजूला येणार आणि व्हिडिओवाला असा कॅमेरा फिरवणार, एक व्हिडिओ क्लिप. तसं करायचं ठरलं. सगळेजण गाऊनवर मस्त नातेवाईक थांबत होते आणि हे व्हिडिओचा प्रकार चालला होता आणि फुल धमाल आली. व्हिडिओ म्हटलं नवरी मुलीने, नवरदेवाने सासूच्या, आईच्या, मोठ्यांच्या पाया पडा. नणंद लगेच सांगायला आली आणि हे असले प्रकार चालले होते. दादाला काय वागताच येईना त्याच्या पुढे, त्यामुळे इतके सगळे हसायला लागले. त्यानंतर नवरा नवरीचा म्हणजे दादा वहिनीचा मस्त असा डान्स झाला. आहा. काय डान्स आहे बघा, एकच नंबर. दादाच्या डान्स पुढं कोणीच जिंकू नाही शकत बघा. वहिनी पण थांबल्या. मस्त तिचा सकाळचा बासरीचा क्लास चालला होता. खूप छान असे कानावर ते बासरीचे सूर पडत होते. इतकं छान वाटत होतं. त्यानंतर इकडे बदकं मोकळी फिरत होती छान त्यांच्या पिल्लांसोबत, पण ती अजिबात जवळ येऊन देत नव्हती पिल्लांच्या. एक त्यांची आई होती, एक बाबा होते, 2 आया होत्या ॲक्च्युली. वेगवेगळ्या बदकांची ती पिल्लं होती. ते अंगावर येते डायरेक्ट पिल्लाच्या जवळ गेला की. डेंजर आहे बघ. मस्त असं सकाळचं वातावरण. त्यानंतर नाश्ता आला. मस्त अशी साबुदाण्याची खिचडी सगळ्यांसाठी नाश्त्याला आली होती. अरे वा, एकच नंबर खिचडी बनली होती आणि सगळ्यांनी मस्त अशी मनसोक्त खिचडी खाल्ली बसून, छोट्यानी मोठ्यानी सबने.
आणि ही खिचडी जिरते ना जिरते इकडे बाहेर आंबा पार्टी सुरू झाली. सगळे बच्चे कंपनी एक मेंबर कापून देणारं बसलं होतं. मस्त हापूस आंबे होते. सगळी मागायला बसल्यात पाणीपुरीच्या गाड्या उभी राहिल्या आंब्याच्या झाडाखाली बसून आंबा पार्टी. आणि आंबे कुठेतरी जिरतच होते तेवढ्यात जेवण आलं आणि आम्ही सगळेजण मस्त जेवून घेतलं कारण बारशाची तयारी करायची होती. बारसं होतं बाहेर. ऑलमोस्ट सगळं डेकोरेशन झालं होतं आणि आमच्या क्यूटशा बेबी गर्लचं बारसं होतं आणि किती छान बेबी गर्लच्या थीमनेच डेकोरेशन केलं होतं आणि सगळेजण आतमध्ये तयारीला लागले होते. बघा काय सुंदर अंगणात हे डेकोरेशन केले, किती छान. स्टेजची गरज नाही काय नाही, छान असं घराच्या बाहेर मस्त मोठं अंगण आहे आणि तिथं हे डेकोरेशन केलं होतं. मेहनत कर म्हणजे दुसऱ्या डोळ्याला पण पडेल. त्या पार्लर वाल्या आहेत काय कामाच्या नाहीये. सगळ्या पटापट तयार होऊन बाहेर आलो कारण आम्हाला एक रील करायची होती बिफोर आणि आफ्टरवाली. सो त्याचं प्रिपरेशन आमचं हे चाललं होतं आणि हळूहळू पाहुणे मंडळी सुद्धा यायला लागली होती. बघा संध्याकाळी मस्त 5चं बारसं होतं आणि छान तयारी सुरू झाली होती. जे काही रिच्युअल्स असतात ते तिथे करायचे चालले होते. इकडे फोटोग्राफर होता, तिकडे सगळे नातेवाईक, सगळ्यांची कशी लगबग सुरू होती. फायनली उत्सव मूर्तींची एंट्री झाली. म्हणजे जे आमचं शेंडेफळ होतं ज्याचं बारसं होतं त्याची फायनली एंट्री झालेली आहे. प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. सातार भागची ही पद्धत आहे. सगळे नातेवाईक जमले होते, पाहुणे मंडळी जमली होती, काही जण अजून येत होते आणि घरातल्या व्यक्तीची पहिली ओटी असते. मग घरातल्या व्यक्तीने पहिली ओटी भरायची असते. मग ती भरल्यानंतर मग बाकीच्या महिला ओटी भरायला सुरू करतात. प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. आमच्याकडे ही पद्धत आहे. त्यानंतर सगळ्या आत्या आल्या बाळाचं नाव ठेवायला. सो बघा तो एक कार्यक्रम सुरू झाला. पहिली 5 नावं देवांची घेतात, असं खालीवर बाळाला करतात आणि मग पाळण्यात घालतात. सगळ्यात मजेशीर म्हणजे जेव्हा आत्या नाव ठेवते तेव्हा सगळ्या बायका पटापटा गोळा होतात पाठीत बुक्क्या मारायला. आता बघा तुम्ही पुढे. मुठमुठ घुगऱ्या का आमच्या ग्रंथाला बारसं झाल्यानंतर एक महिलांसाठी खास प्रोग्राम ठेवला होता आणि तो प्रोग्राम सुरू झाला. सगळ्या बघा कशा फिरून बसल्यात ते. आणि खऱ्या अर्थानं हा सोहळा पूर्णत्वाला जात असताना प्रेमाची, स्नेहाची, आपुलकीची आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित होत आहात. सर्वांचंच मी प्रथमतः मनापासून स्वागत करतोय. एकावर 1 91, एकावर 2 92, एकावर 3 एकावर 1 91, एकावर 2 92, एकावर 3 आताशी मावशी जाग्या वागा. हा एकावर 1 91, एकावर 2 92, एकावर 3 पहिला. मग सेम पास झाले ते. त्या बी तिकडे म्हणतात 93. हळूच कुणीतरी पाठीमागून सांगितलं अगं बाया 13 पुऱ्या जवाब. काय मला एवढ्या हावरेट असताना मला वाटतं ना पुऱ्या पुऱ्या ठीक आहे ओके जमलंय. हा ठीक आहे ओके चला. हा काहीतरी पेन 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 ये खुर्ची ही खुर्ची चलो चलो. हा आता काय म्हणलं मांडीवर बसतात काय त्यांची. हा तर फक्त ट्रेलर होता. असली पिक्चर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. एवढे मजेशीर गेम झाले, इतकं हसलो. बायकांनीच नाही पुरुषांनी सुद्धा हा गेम फुल एन्जॉय केला. मस्त असं जेवणाची पंगत सगळं तुम्हाला पुढच्या व्हिडिओत बघायला मिळणार आहे. त्यामुळे पुढचा व्हिडिओ सुद्धा अजिबात तुम्ही मिस करू नका. तोपर्यंत बाय.